पंतप्रधान मोदींच्या आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। शिवाजी पार्क मैदानात सभेची जय्यत तयारी। पंतप्रधान मोदींच्या शिवाजी पार्कमधील सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल। सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या 14 मार्गांवरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता। 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यास ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही। 17 नोव्हेंबरला मनसे मैदान देण्यास महेश सावंतांचा विरोध। 17 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या तारखा शिवाजी पार्कसाठी राखीव, महेश सावंत यांचं वक्तव्य। उद्या राज ठाकरेंची ठाण्यात दुसरी सभा। गावदेवी मैदानात अविनाश जाधव यांच्यासाठी सभेचं आयोजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते उद्या मनसेचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध। एमआयजी क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। उद्धव ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघाचा धावता दौरा करणार। उद्या आदित्य ठाकरे महेश सावंत यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळेंची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती। आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख। उरण मतदारसंघातील शेकापमधील आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। भाजप उमेदवार महेश बालदींच्या जाहीर सभेत पार पडला पक्षप्रवेश। रवींद्र वायकरांच्या मातोश्री क्लब बाहेर राडा आणि महिला कार्यकर्त्यांच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक। ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल तर 3 जण फरार। डोंबिवलीत 3 ते 4 अज्ञातांकडून शिवीगाळ करत भाजप कार्यालयाची तोडफोड। गुजराती सेल पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयातली घटना। बाबा सिद्दीकींवर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार अर्धा तास हॉस्पिटल बाहेर उपस्थित होता। सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शूटर शिवकुमार लीलावती बाहेर थांबला होता। चौकशीतून धक्कादायक माहिती समोर। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींना भर सभेत सोलापूर पोलिसांकडून नोटीस। प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची नोटीस। महाराष्ट्रात जिथे जिथे जातो तिथे पोलीस फक्त मलाच नोटीस पाठवतात। सोलापूरमधील सभेत आलेल्या नोटीसवर ओवैसींची टीका। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बॅगांची कराडमध्ये तपासणी। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी प्रमोद सावंत कराडमध्ये। राहुल कलाटेंसाठी चिंचवडमध्ये शरद पवारांचा रोड शो। भाजपचे उमेदवार शंकर जगतापांच्या बालेकिल्ल्यातून रॅलीची सुरुवात। कराड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रचारसभेत सतेज पाटलांची डायलॉगबाजी। पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है। विरोधकांकडून पैशांचा तर पृथ्वीराज चव्हाणांच्या बाजूने मतांचा महापूर येईल, सतेज पाटलांचं वक्तव्य। तासगाव कवठे महांकाळमध्ये एमआयडीसीचा मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। बाप से बेटा सवई। संजय काका पाटलांची रोहित पाटलांवर टीका। सांगलीच्या मिरजेतले वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी। बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं घाटे नाराज होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।